नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. साऱ्या भारतामध्ये घुमत आहे जयभीमचा नारा. राम भाऊला तुम्ही जर लवकर आमदार होणार नाही. राम भाऊ साऱ्या देशामध्ये घुमत आहे जयभीमचा नारा. साऱ्या देशामध्ये बुलंद होत आहे जयभीमचा नारा. कारण माझ्या भीमाने जागा केलाय भारत सारा. माझा भीम आहे या देशामध्ये चमकणारा तारा. माझा भीम आहे या देशामध्ये चमकणारा तारा. आणि मी एक दिवस वाचलोय माझ्या भीमाच्या दुश्मनांची बारा. ज्याने या भागामध्ये अनेक लोकांचे निवडणुकीमध्ये केले होते वांदे. ज्याने कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेकांचे केले होते वांदे. म्हणून निवडून आले सुहास कांदे. सुहास कांदे सुरुवातीपासून माझे मित्र आहे आणि या भागाचं दुसऱ्यांदा तुम्ही दुसऱ्यांदा, मी तिसऱ्यांदा. म्हणजे मला काही लोक म्हणत होते की आठवलेंचा पत्ता होणार कट. काही लोक म्हणत होते राज्यसभेवर आठवलेंचा पत्ता होणार कट. मी म्हणालो हट. तर माझा पत्ता सहजासहजी कट होणार नाही. आणि सुहास कांदेजी तुमच्या सोबत आरपे असल्यानंतर तुमचा सुद्धा पत्ता कट होणार नाही. एक तर आम्ही सगळेजण कॅन्सरच्या काळापासून मी अनेक वेळेला मनमाडमध्ये आलो. मनमाड म्हणजे तसं आंबेडकरी विचारात तिथे वाढले नाही झाड. आंबेडकरी विचाराचं ज्या शहरामध्ये वाढलेलं आहे झाड तेच आहे आपलं मनमाड. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला अभिवादन करू. कॅन्सरच्या काळामध्ये वस्तीमध्ये मी आलेलो. आता मी सर्व देशभर असल्यामुळे आपला पक्ष साऱ्या देशामध्ये काम करतो आहे. राजाभाऊ आयरे आपण आपल्या कुटुंबातले 2 लोक निवडून आणलेले आहेत. आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे कॅन्सरच्या काळामध्ये सुद्धा आपले लोक अनेक निवडून येत होते. या प्रभाव पद्धतीला आमच्या पक्षाचा विरोध आहे. का विरोध आहे तर आमचे लोक निवडून येत नाही. 4 माणसं उभी गेल्याशिवाय आम्हाला निवडून येता येत नाही. पूर्वीच्या काळामध्ये जेवढ्याला एक वार्ड असायचा त्यावेळेला आमची वस्ती असायची. तिथं आमचा उमेदवार उभा राहिला. ठीक आहे. पण रिपब्लिकन पक्ष जो आहे कॅन्सरच्या काळापासूनच आम्ही हा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतीय दलित कॅन्सरच्या काळामध्ये अन्याय सहन न करणारे आम्ही सगळे लोक आमच्या कॅन्सरचा बुलंद आवाज ऐकला की जबरदस्त अशा पद्धतीची तरुणांच्या मनामध्ये एक अशी ताकद उभी राहिली. आणि अनेक गावातल्या लोकांना वाटायचं की आठवले तर आले तर काही गडबड होईल. पण मी गडबड करणं हे आमचं काम नव्हतं. दलित आणि मराठा समाजाला एकत्र आणणं, दलित आणि बहुजन समाजाला एकत्र आणणं, दलित आणि अल्पसंख्याकांना एकत्र आणणं हे आमचं काम होतं. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केलेले आम्ही लोक आहोत. राष्ट्रवादाची भूमिका मांडणारे आम्ही लोक आहोत. आमच्यावर किती जरी अन्याय झाला असला तरी सुद्धा देशाचं नाव एकदा आलं की आम्ही देशासाठी लढण्यासाठी आम्ही मैदानात उतरतो. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलंय की जात, धर्म, भाषा, पंथ यापेक्षा देश महत्वाचा आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या काळात मागणी केली होती महार बटालियनची. आणि महार बटालियन जी आहे
मध्य प्रदेश मधल्या सागरमध्ये त्या महार बटालियनचं सेंटर आहे आणि अलीकडे फक्त महार समाजाचे लोक त्यामध्ये नसतात, अनेक समाजाचे लोक त्याच्यामध्ये असतात, अनेक समाजाचे लोक त्या महार बटालियनमध्ये असतात. त्यामुळं बाबासाहेबांचा विचार हा भारताला मजबूत करणारा विचार आहे. बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट ही जोडणारी मुवमेंट आहे, तोडणारी मुवमेंट नाही. बाबासाहेबांनी सांगितलंय की समाजामध्ये समता आली पाहिजे आणि ती समता आणायची असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणलं पाहिजे. रिपब्लिकन पक्ष जो आहे या सर्व तळागाळातल्या माणसांचा पक्ष असला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर 2 वेळेला हरले होते. 1952च्या निवडणुकीमध्ये, 54च्या निवडणुकीमध्ये ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर. आणि बाबासाहेबांनी विचार केला की मी फक्त शेड्यूल कास्टच्या मतावर मी जर निवडून येण्याचं ठरवलं तर ते मला असं जमलं नाही, इतरांना जमलं नाही. फक्त दलित मतावर या लोकशाहीमध्ये निवडून येणं अशक्य आहे. मी निवडून आलो नाही तर हे लोक निवडून येतील आपले. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राम मनोहर लोहिया यांना पत्र लिहिलं होतं, समाजवादी नेते. आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये एकच पक्ष असावा, तो पक्ष म्हणजे रिपब्लिकन पक्ष, अशी बाबासाहेबांची संकल्पना होती. आणि जर बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये 10-15 वर्ष राहिले असते तर मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकर या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकले असते. तर ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये 2च पक्ष आहेत, एक आपला पक्ष आहे, आपला पक्ष म्हणजे रिपब्लिकन पक्ष आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा जो पक्ष आहे तो रिपब्लिकन पक्ष आहे आणि दुसरा डेमोक्रेटिक पक्ष आहे. असे 2च पक्ष त्या ठिकाणी आहेत. बाबासाहेबांची अशी इच्छा होती की आपल्या देशामध्ये सुद्धा 2च पक्ष असावेत, एक सत्तेवर असणारा आणि दुसरा विरोधामध्ये असणारा. ठीक आहे, तर बाबासाहेबांची अशी भूमिका होती. आज मला नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मंत्री होण्याची संधी मिळालेली आहे. बाबासाहेबांच्या नंतर रिपब्लिकन पक्षाला मंत्री बनण्याची संधी मिळाली. काँग्रेसच्या काळामध्ये मी त्यांच्यासोबत होतो पण मला मंत्री केलं नव्हतं. आणि ठीक आहे, मला मंत्री नाही करू, परंतु आपण सगळे बाबासाहेबांच्या आपण सत्ता असतो की नसतो, त्यानंतरच्या काळामध्ये सत्ता नसताना सुद्धा हिसकावून घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्यानंतरच्या काळामध्ये सत्तेवर नव्हतो आम्ही केलेल्या आंदोलनाला प्रशासनाने, मुख्यमंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी आम्हाला असं काय केलेलं आहे त्या काळामध्ये. ठीक आहे, तर आता आपल्याला गाणी ऐकायची आहे. म्हणजे मी तुमच्या समोर ठेवत नाही जास्त वेळ माझी वाणी, मी तुमच्या समोर जास्त वेळ ठेवत नाही माझी वाणी, कारण तुम्हाला ऐकायची आहे शायरांची गाणी. त्यामुळं गाणी आपल्याला ऐकायची आहे आणि सगळी ऐकायची टीम आपली आहे. आपले दिलीप भाऊ नरवाडे आहे. पण आमच्या पक्षामध्ये असं झालंय, हा त्या पक्षात जातो, तेव्हा तो पक्षामध्ये जातो, पण माझ्यासोबत असतो. मी सांगितलंय कुठे जा पण नंतर माझ्याकडे. जोडून येण्यासाठी पण आता हे लक्षात ठेवा की रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर उभं राहिलं पाहिजे. महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, ते एकमेकांच्या तिकिटावर उभे राहत नाहीत. आता तुम्ही निवडून आलाय ठीक आहे, परंतु रिपब्लिकन पक्षाचं नाव कुठं येत नाही ना. रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर आपण उभं राहिलं पाहिजे. आता ठीक आहे, आता आपण आलेले आहात, पण आपण आरबीआयचेच आहात. हा ठीक आहे, 2 आल्या, कारण तुम्ही आणल्या म्हणून ते आल्या. त्यामुळे आपण 2 जागा आपण निवडून आणलेले आहे. आणि या ठिकाणी आपले बबलू पाटील आहेत, नगराध्यक्ष आहेत. तर पाटील आपल्यासोबत असण्याचं घाबरण्याचं कारण अजिबात नाही आहे. पाटील आपल्यासोबत आहे, सुहास गांधीजी आपल्यासोबत आहे, एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहे, देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहे.
सुनीत्रा पवार मॅडम आपल्यासोबत आहे, सगळेजण आपल्यासोबत आहे, टीका आपल्यासोबत आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यामुळे ठीक आहे. तर या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने आपल्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. वेळ बचत झालेली आहे, आपल्याला सगळ्यांनी ऐकायची आहे. त्यामुळे मी आपलं सगळ्यांना या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.